नमस्कार मित्रांनो. राज्य सरकारने शेतकऱ्यासाठी सुरू केलेली मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अत्यंत उपयुक्त ठरू शकणारी असूनही या योजनेमध्ये अंमलबजावणीत अनेक अडचणी निर्माण झाल्याने अनेक शेतकरी निराश झाले आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनासाठी स्वस्तात आणि शाश्वत वीज उपलब्ध करून देणे हे होते. हे सौर ऊर्जेवर चालणारे पंप पर्यावरणपूरक असून त्याद्वारे विजेची बचतही होते. या योजनेच्या माध्यमातून 3 HP, 5 HP आणि 7.5 HP अशा क्षमतेचे कृषी पंप शेतकऱ्यांना अत्यल्प दरात मिळू शकतात. शासन या पंपावर मोठे अनुदान देते. सर्वसामान्य प्रवर्गातील शेतकऱ्यांना 10% आणि अनुसूचित जाती जमाती शेतकऱ्यांना 5% अनुदान रक्कम भरावी लागते. उर्वरित खर्च केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानाच्या स्वरूपात दिला जातो. मात्र प्रत्यक्षात बरेच शेतकरी अर्ज भरूनही पैसे भरून कंपनी निवडूनही 4-4 महिने झाले तरी अजून पंपाच्या प्रतीक्षेत आहेत. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरला की त्यांना काही दिवसात मंजुरी येते. त्यानंतर त्यांना अधिकृत कंपन्यांपैकी एक विक्रेता निवडायचा असतो आणि संबंधित पंपासाठी आवश्यक शुल्क भरायचे असते. त्यानंतर ठराविक कालावधीत कंपनीने शेतकऱ्याच्या शेतात सौर पंप बसवणे अपेक्षित असते. मात्र वास्तवात अनेक कंपन्या वेळेवर सेवा देत नाहीत. काही कंपन्यांनी 4 महिने उलटून गेले तरी पंप पोहोचलेला नाही. तर काही शेतकऱ्यांना पंप निवडण्याचा ऑप्शन येऊन सुद्धा यादीमध्ये पंप ऍड झालेले नाहीत. तर काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांनी वारंवार चौकशी करूनही योग्य प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे योजना केवळ नावापुरतीच आहे की काय असा संशय शेतकऱ्याच्या मनात निर्माण होत आहे. या योजनेअंतर्गत 40 आर पासून ते म्हणजे 1 एकर पासून ते 5 हेक्टर पर्यंतच्या क्षेत्रासाठी शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP आणि 7.5 HP ची क्षमतेचे पंप दिले जातात. त्यामुळे लागणारे शुल्क 22,000, 32,000 आणि 45,000 एवढे आहे. या किमतीपेक्षा प्रत्यक्षात आणि पंप आणि संपूर्ण संचाची किंमत लाखोमध्ये असते. पण शासनाच्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो. पंप एकदा बसवला की त्याला चालण्यासाठी कोणतीही वीज लागणार नाही. सौर कृषी पंपाद्वारे शेतकऱ्यांना दिवसा सिंचनाची सुविधा उपलब्ध होत असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाण्याची गरज राहत नाही. त्यामुळे साप, बिबटे, रानडुकरे, हिंस्रप्राणी असा धोका निर्माण करणाऱ्या घटकापासून शेतकऱ्याचे संरक्षण होते. पण आज अनेक शेतकऱ्यांना योग्य प्रक्रियेनंतरही पंप मिळालेला नाही. अशा परिस्थितीत कंपन्या कोणत्याही स्पष्ट खुलासा करत नाहीत आणि जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्याकडूनही ठोस प्रतिसाद मिळत नाही. काही शेतकरी कर्ज घेऊन हे शुल्क भरत असल्याने त्यांना मानसिक आणि आर्थिक दडपणाचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी समूह तयार करून तक्रारी केल्या, परंतु अद्यापही काही प्रकरणांमध्ये कार्यवाही झाली नाही. धन्यवाद.